मंदाजी शिंदे तिसरा दिवस झालेला आहे उपोषणाला बसलेले, तरी सरकारने कुठलीही दखल घेतलेली नाही। आणि आज आम्हाला जर कुठल्या सरकारने ह्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर आमचा मार्ग पुढल्या 2 दिवसात वेगळा राहील। याची सरकारने दखल लवकर घ्यावा आणि सरकारला हे खोटं बोलायची कायमची सवय लागलेली। 14 पासून ही सरकार खोटंच बोलत आलेलं आहे। शेतकऱ्याच्या बाजूनी एकही नाही। ह्यांना आमदार फोडायला खासदार फोडायला कोट्यवधी रुपये देतात, पण शेतकऱ्याला द्यायला त्यांच्याकडे एकही रुपया नाही। शेतकऱ्याचा 7-12 पुरा कोरा झाला पाहिजे, नियमित भरणाऱ्याला 2 लाख रुपये मिळाले पाहिजे। आमच्या ह्या कंपन्यांनी आम्हाला आमच्या शेतीला धोका आहे, ह्या कंपन्या बंद व्हाव्यात आणि आमचा शेतकऱ्याचा 7-12 कोरा होऊन नियमित भरणाऱ्या शेतकऱ्याला 2 लाख रुपये द्यावा। त्याचप्रमाणे बँकेचं असं एक धोरण आहे, जशा राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांचं किंवा कंपनीवाल्यांचं किंवा उद्योजकाचं OTS करतात। म्हणजे समजा माझ्यावरती 10 लाख रुपये कर्ज आहे आणि ते जर 20 लाख रुपये झालं असेल तर मुद्दलमध्ये 30% सूट देऊन त्या शेतकऱ्यांना OTS केलं जातं किंवा त्या व्यापाऱ्यांना वन टाईम सेटलमेंट करून नील केलं जातं। परंतु आम्ही ज्या संस्थेचं कर्ज काढतो विकास सेवा सोसायटीचं, तिथं मात्र अशी व्यवस्था नाही। ती व्यवस्थासुद्धा सरकारने या आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून निर्माण करून द्यावी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करावं, अशी ही आमची मागणी आहे। ह्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे। सरकार येण्यासाठी फडणवीस साहेबांनी 3दा सांगितलं होतं आम्ही 7-12 कोरा करू, पण तसं जर पाहिलं तर 7-12 कोरा करणे म्हणजे काय करणे की संपूर्ण कर्जमाफी, त्याचे 2 लाख असू नाही तर जास्त असू ते माफ करणे। पण त्यांनी पहिली गोष्ट ती 2 लाख आणली। दुसरी गोष्ट सांगायचं, जे शेतकरी होते जे कधी सोनं मोडतात, मित्राकडून उष्ण घेतात, इकडचे उचलटाक करून करतात आणि आपलं कर्ज भरतात, त्यांनी संस्था जगवल्या, ते वाढवल्या, पण त्यांच्या वाट्याला आज काय आले की 50,000। तर हे चुकीचं आहे। ज्यांनी संस्था वाढवल्या जगवल्या त्यांच्या काही लक्ष दिलं पाहिजे, कारण एका बाजूला जर शेतीची परिस्थिती पाहिली तर सर्व त्याचे जे लागणारं मजुरी असेल, खत असेल, ट्रॅक्टर लागणारं डिझेल असेल आणि रानांच्या मेहनती असेल, हे सर्व वाढत गेलेले आहे। आणि शेतीचे बाजार जर आपण पाहिले त्या पटीत तर पाठीमाग आलेले, आणि ह्याच गोष्टीमुळं शेतकरी कर्जबाजारी होत आहे। आणि ह्याच्यामुळं बंदा शिंदे साहेब आणि समस्त ग्रामस्थ कानगाव यांनी हे आमरण उपोषणाचं अस्त्र उगारलेलं आहे। सरकारने ह्याच्याकडं लवकरात लवकर लक्ष द्यावा, नाहीतर अजून पुढे जाऊन किंवा उद्या वेगवेगळे आंदोलन करून हे म्हणजे नाही का अस्त्र उपसलं जाईल आणि सरकारला जागा करण्यासाठी प्रयत्न केला।